प्रत्येक आईला वाटतं की तिची मुलं केवळ शिकलेली नसावीत, तर ती सभ्य असावीत. कारण पहा की शिक्षण यामुळे जग जिंकता येतं खरं, पण चांगले संस्कार, निर्व्यसनी आयुष्य याने माणूस म्हणून जिंकायला मदत होते. तुमची आई कधी कधी परिस्थितीमुळे चिडचिड करते किंवा कधी रागावते देखील किंवा कधी कधी चुकते देखील. पण विचार करा की तुम्ही जेव्हा लहान होतात ना, तेव्हा तुम्हाला सांभाळण्याचा म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या आघाड्या हे सगळं करण्यासाठी तिच्याकडे दुसरं कोणी नव्हतं. ती स्वतःच सगळ्या आघाड्या सांभाळत होती आणि तुमच्या भविष्यासाठी धडपडत होती. म्हणून कायम एक लक्षात ठेवा की सगळी गोष्ट, प्रत्येक गोष्ट आईने सांगण्याची वाट बघू नका. जसं जसं तुमचं वय वाढतं ना, तसतशी स्वतःमध्ये समज आणा. कारण तुमच्या एका चुकीच्या वागण्यामुळे किंवा चुकीच्या बोलण्यामुळे सगळ्यात पहिली समाजाची सगळी बोटं आहेत ना, ती आईकडे वळतात. तुमचे चांगले आईने दिलेले संस्कार सगळे व्यर्थ ठरतात. तिच्या दिलेल्या संस्कारावरती, तिच्या दिलेल्या शिकवणुकीवरती बोटं उठवली जातात. म्हणून या गोष्टींचं भान ठेवा आणि एक चांगलं नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच आईच्या कष्टांचं सार्थक होतं.